आजच्या तासाला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट कन्स्ट्रक्शन ऑफ a tangent construction of a tangent to a circle at a point on the circle. तर पहा सर्कल वरील पॉइंट वरच एखाद्या पॉइंट मधून आपल्याला टँजंट काढायची जर असेल तर ते तीन प्रकारे आपल्याला काढता येते आणि या तीन प्रकारांमध्ये आपल्याला पहिला प्रकार करायचा आणि तो पहिला प्रकार आहे युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. using the center of circle. आता पहा सगळ्यात सिंपल कन्स्ट्रक्शन पैकी एक असं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टीमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर हाऊ टू ड्रॉ द लाईन परपेंडिक्युलर टू द गिवन पॉइंट ऑन द लाईन हे माहिती पाहिजे. आपण काय केलं काढून देतो, एक लाईन काढत होतो, तिथे लाईन वर एक पॉइंट घ्यायचा आणि या पॉइंट मधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढायची. हे तुम्हाला कळता आलं पाहिजे. कसं करत होतो, कंपासचा टूल या दिलेल्या पॉइंट वर ठेवायचं. पी पॉइंट आहे, पी पॉइंट वर ठेवायचं, दोन्ही बाजू समान अंतराचे मार्क करायचे आणि त्या दोन पुढांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर वरच्या भागात खालच्या भागात वरच्या भागात खालच्या भागात काय करायचे, आत काढून घ्यायचे आणि अशी परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करतो. ही प्रोसेस तुम्हाला इथं वापरायची आहे. आता ही प्रोसेस तुम्ही वापरत असताना काळजीपूर्वक काय करायचे आहे ते लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न कसे विचारले जातात बघा, याच्यामध्ये प्रश्न बघा कसा विचारला जातो कन्स्ट्रक्शन मध्ये. स्टेप समजून घ्या, कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे समजून घ्या. प्रश्न बघा, एक्सरसाइज construct a tangent to a circle with center P. With center P and radius 3.2 centimeter at any point M on it. By using center of circle. असा प्रश्न विचार. कधी कधी काय केलेलं असतं हे मेन्शन केलेलं नसतं. बाय युजिंग सेंटर ऑफ सर्कल हे जर नसेल तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते. आता दोन पद्धतीने टँजंट आपण काढू शकतो, तर तिथं आपण त्या दोन्ही पैकी कुठलीही वापरायची. जर समजा तिथं मेन्शन केलेलं असलं बाय युजिंग सेंटर, बाय विदाउट युजिंग सेंटर, तर मात्र जी पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे हे करायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं खूप सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. आता पहा, याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीनं काय करायचं आहे. आपल्याला सर्कल तयार करायचं आहे. किती सेंटीमीटरचा सर्कल काढायचा आहे, 3.2 सेंटीमीटरचा. 3.2 सेंटीमीटरचा सर्कल काढण्यासाठी पहिला ते पॉइंट सेंटर आहे असं कन्सिडर करा. पी पॉइंट सेंटर आपण काय केला, कन्सिडर केला. त्यानंतर पी पॉइंट कन्सिडर केल्यानंतर कंपासचा टोक इथं पी वर ठेवायचं
आणि काय करायचं 3.2 सेंटीमीटरचं काय करायचं आहे कसं सर्कल काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे त्या काढून सर्कल काढून घ्या. सर्कल काढल्यानंतर आपल्याला एक पॉइंट एम फिक्स करायचा आहे. कुठेही करू शकता तुम्ही लिंक करतो. मला वाटतं एम पॉइंट फिक्स करा. 3.2 सेंटीमीटर रेडियस असलेले रेडियस डिफाइन करायची. रेडियस 3.2 सेंटीमीटर. आता एम पॉइंट आपण फिक्स केल्यानंतर काय करायचं आहे पट्टीच्या सहाय्याने पीएम काय करायचं काढून घ्यायचं. पट्टीच्या सहाय्याने पीएम काढून आणि पीएम काढल्यानंतर काय करायचं पहा कंपासचं टोक एम वर ठेवा. कंपासचं टोक एम वर ठेवा. ठराविक अंतर घ्या आणि ठराविक अंतर घेऊन काय करायचं लेफ्ट साइडला आणि राईट साइडला मार्क करायची. लेफ्ट साइड आणि राईट साइडला ठराविक अंतराची मार्क करून घ्यायची. घेतले आणि ते त्या दोन खुणांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. त्या दोन खुणांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचे सर्कलच्या वरच्या भागात खालच्या भागात त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणावरून काय करायचे आहे असे आर्क काढून घ्यायचे. सर्कल मध्ये मार्क झालेला असतो तो आणि सर्कलच्या बाहेर झालेला असतो तो आणि हे काय करायचं इंटरसेक्टिंग पॉइंट पासून काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे. काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतल्यानंतर काय लक्षात तरी बरोबर ही जी रेषा आपण काढलेली आहे ती रेषा काय होते या एम बिंदूतून जाते त्या वर्तुळाला स्पर्श करते. झालं. सिंपल कन्स्ट्रक्शन आहेत पहा आणि आपल्याला समजले पाहिजे. थोडस काळजीपूर्वक लक्ष देऊन जर केलं तर हे समजून जातात. आणखीन एक असाच एक प्रश्न आपण काय करूयात अभ्यासूया. ठीक आहे. Write down the question. Next question in the exercise. Second question is there. Draw a circle of radius 2.7 centimeter. Draw a tangent. Draw a tangent to the circle
at any point on P. At any point on P. हा प्रश्न आहे पहा, सिंपल प्रश्न. आता इथं काय पॉइंट वगैरे दिलेले नाही, तर आपण स्वतः काय करूया, त्या सर्कलचं सेंटर काय आहे, समजा ओ हे सेंटर आहे समजूया. आणि ओ हे सेंटर घेऊन काय करायचं आहे, 2.7 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करा. 2.7 सेंटीमीटरचं सर्कल काय करायचं, ड्रॉ करायचं. कसं करायचं, सर्कल काढून घ्या. सर्कल काढून घ्या. सर्कल काढल्यानंतर जसं बघायचं आपण पॉइंट फिक्स केलेला होता, तसं काहीतरी एखादा पॉइंट फिक्स करा. समजा इथं आपण क्यू पॉइंट घेऊ. काही नाव जर प्रश्नात दिलेलं नसेल नाव, तर तुम्ही स्वतः काय करायचं, ते नाव आहे घ्यायचं. आपण रेडियस आणि 2.7 सेंटीमीटर. त्यानंतर ओ पॉइंट मधून आणि क्यू पॉइंट मधून जाणार रे काय करायचं, काढून घ्यायचं. रे काढून घ्यायचं. रे काढायचं. आणि रे काढल्यानंतर क्यू पॉइंट वर काय करायचं, कंपास ठेवायचं. ठेवा आणि घेऊन लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्हीकडे काय करायचे आहे, अशी मार्क करून घ्यायचे आहे. आणि मार्क केल्यानंतर काय करायचं आहे, मार्क केल्यानंतर काय करायचं, त्या दोन कोणांच्या वेगळ्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. लेफ्ट साइडच्या कोणावर ठेवायचं, वरच्या भागात खालच्या भागात कसा हात करायचा. त्याचबरोबर दुसऱ्या कोणावर ठेवायचं, उजवीकडल्या मार्क करून घ्यायचं. आणि हे जे इंटरसेक्ट झालेले पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स काय करायचं आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट पासून जोडून घ्यायचं. आणि बरोबर इंटरसेक्टिंग पॉइंट जोडल्यानंतर ही जी आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतोय, ही परपेंडिक्युलर लाईन कुठून जाते पहा, बरोबर त्या क्यू पॉइंट कुठून जाते, परपेंडिक्युलर दाखवायचं. ओके. अशाच प्रकारे चौथा प्रश्न आहे पहा, यातलाच एक्सरसाइज मधला चौथा क्वेश्चन लिहा. हे लक्षात आलंय का बघा सर्वांच्या? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बघा एक्सरसाइज मधला चौथा क्वेश्चन आहे, ड्रॉ a circle of radius 3.3 centimeter. Draw chord PQ of length
6.6 centimeter. Draw tangent to the circle at point P and Q. Write your observation. Write your observation about the tangent. आता पहा, तर सांगितलं त्या पद्धतीनं काय करायचं आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, सर्कल काढायचं आहे 3.3 सेंटीमीटर रेडियस असलेलं. आपण काढून घेऊया 3.3 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल. सेंटरला नाव आपल्याला इथं त्यांनी दिलेलं नाहीये, म्हणून काय करायचं, आपण सेंटरचं नाव ओ नाव घेऊया आणि सर्कल ड्रॉ करायचं 3.3 सेंटीमीटर. थ्री 3.3 सेंटीमीटरचं सर्कल काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. ते ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, कॉर्ड काढायची. आता बघा, रेडियस 3.3 जर असेल आणि कॉर्ड 6.6 असेल तर तो काय असतो रे, कॉर्ड 6.6 म्हणजे काय असतो, रेडियस 3.3 आहे, कॉर्ड 6. रेडियस 3.3 आहे आणि कॉर्ड 6.6 आहे, म्हणजे तो काय असेल, डायमीटर असेल. डायमीटर असेल तर काय करायचं, काय लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय तर PQ काढायचं, कॉर्ड PQ काढायचं. मग काय करा, अगोदरच काय करायचं, कॉर्ड जी आहे काय झाली, कॉर्ड PQ एवढी झाली. पण आपल्याला टँजंट काढण्यासाठी काय करावं लागतं रे, थोडंसं एक्सटेंड करून घ्यावं लागतं. तसं इकडल्या बाजूला पण काय करायचं आहे, एक्सटेंड करून घ्यायचं. एका वाढवायचं तर आपल्याला टँजंट काढण्यासाठी याचा यूज होणार. कॉर्ड झाली एवढी, 6.6 सेंटीमीटर. आता टँजंट काढायचं तुम्हाला. आता पहा, टँजंट काढायची कशी काढायची, सेम प्रोसेस. इथं अगोदर PQ नाव द्या, PQ सांगितलंय आणि PQ मधून आपल्याला टँजंट काय करायची आहे, काढायची आहे. तर बघा, ठराविक अंतर घ्या, P1 किंवा आणि काय करायचं आहे, दोन ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे, लेफ्ट साइड आणि राईट साइडला. मार्क केल्यानंतर काय करायचंय, त्या दोन मार्कचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या भागात, खालच्या भागात, त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणावरून देखील काय करायचं आहे, वरच्या भागात आणि खालच्या भागात असं इंटरसेक्ट होतील आर्क काढून घ्यायचे आणि इंटरसेक्ट झालेले जे आर्क आहेत ते काय करायचे आहेत, पट्टीच्या साहाय्यानं जोडून घ्यायचे आहे. ते जोडल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं बघा, ते जोडल्यानंतर
तुम्हाला काय लक्षात येतं हे आपल्याला ठरवायचं आहे. आता जसं P पॉइंट मधून तुम्ही काय केलेलं आहे, टँजंट ड्रॉ केलेला आहे, तसंच काय करायचंय Q पॉइंट मधून देखील तीच प्रोसेस काय करायची ती करत असताना जसं P पॉइंट वर ठेवून दोन्ही बाजूला मार्क केले होते तसे Q पॉइंट वर ठेवून सुद्धा करायचे आहे. कंपास Q वर ठेवा, लेफ्ट साइड आणि राईट साइडला काय करायचं मार्क करून घ्यायचं आणि मार्क केल्यानंतर काय करायचं आहे, हे जे दोन खुणा आहेत त्या दोन खुणांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या भागात खालच्या भागात काय करायचं आहे, इंटरसेक्ट होतील असे दोन्ही खुणांवर आर्क काढून घ्यायचे. इंटरसेक्ट होतील असे आणि ते इंटरसेक्ट झालेले काय करायचं आहे, पॉइंट हे पट्टीच्या सहाय्याने काय करायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. इथं सुद्धा परपेंडिक्युलर काय लक्षात येतं रे, ऑब्झर्वेशन, राईट युअर ऑब्झर्वेशन असं म्हटलेलं आहे. दोन्ही टँजंट पॅरलल आहे, करेक्ट. मग असं लिहावं लागेल खाली ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन कसं लिहिणार, द टँजंट्स ड्रॉन at points P and Q are parallel. पॅरलल ओळखण्यासाठी आणखी एक लक्षात ठेवा, इथं परपेंडिक्युलर आहे बघा, मी इथं पण परपेंडिक्युलर, इथं 90 आहे, इथं पण 90 आहे. म्हणजे इंटेरियर अँगल कसले होतात इथं, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी किंवा करस्पॉन्डिंग अँगल पण होऊ शकतात, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आलं लक्षात, समजलं का बघा हे कन्स्ट्रक्शन. चला, अशाच प्रकारे 5वा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. 5वा क्वेश्चन लिहा. झालं, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. तर इथं पहा, पुढला प्रश्न काय आहे, ड्रॉ a circle with radius
3.4 सेंटीमीटर. ड्रॉ इक्वॉल mn of length 5.7 centimeter in it. Construct tangents at point M and N to the circle. कन्स्ट्रक्शन करायचंय आपल्याला. अगोदर सांगितलं त्या रेडियसची, आता आपल्याला सेंटरचं नाव दिलेलं नाहीये म्हणून सेंटर स्वतः फिक्स करायचा. समजा O is the center. 3.4 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करून घ्या. सर्कल ड्रॉ केलं, त्याची रेडियस ही दाखवा पट्टीच्या सहाय्यानं. रेडियस दाखवून द्या. 3.4 घेतलं काढून. त्यानंतर आपल्याला एम कॉर्ड काढायची. काय करायचं, अगोदर एम पॉइंट फिक्स करा. एम पॉइंट फिक्स करा. एम एन कॉर्ड आपल्याला काढण्यासाठी एम पॉइंट फिक्स करा आणि कंपास मध्ये 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. कंपास मध्ये 5.7 सेंटीमीटर काय करायचं डिस्टन्स घ्यायचा आहे. 5.7 सेंटीमीटर आणि ते कुठे ठेवायचं, यम वर ठेवायचं. आणि यम वर ठेवून काय करायचं, तुम्हाला वाटलं इकडल्या बाजूमध्ये आर्क करायचं, इथे करा, इकडे करायचं असेल इकडे करा, कुठेही करू शकताय. 5.7 चा आणि इथं नाव काय द्यायचं, एन नाव. म्हणजे 5.7 ची खून केली आपण तिथं. आणि एम एन काय करायचं, पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं. आणि कॉर्ड असली पाहिजे ना, कॉर्ड एम एन 5.7 सेंटीमीटर. आणि ही जी कॉर्ड आहे ती काढल्यानंतर आपल्याला एम आणि एन मधून टँजेंट काढायची. काय करायचं पहा, आता एम आणि एन मधून टँजेंट काढत असताना आपल्याला एम मधून टँजेंट काढण्यासाठी काय करायचंय, ओ एम हा रे काढून घ्यायचा. रे काय करायचं, काढून घ्यायचा. आणि एन मधून काढण्यासाठी कोणता रे काढून घ्यायचा, काढून घ्यायचा. आता प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे. एम एन कॉर्ड आपण कुठेही काढू शकतो बरं का. इकडल्या बाजूला काढा, इकडे काढा, कुठेही काढू शकता. एम पॉईंट तुम्ही इकडे पण घेऊ शकताय, कुठेही घेऊ शकताय. असे आपल्याला इनफायनाईट कॉर्ड आपण तिथे काढू शकतो. ठीक आहे. आता काय करायचं, ठराविक अंतर घ्यायचं, एम वर ठेवायचं आणि काय करायचं आहे, असं मार्क करून घ्यायचा दोन्ही ठिकाणी त्याच अंतराला.
आणि मार्क केल्यानंतर त्याचं किती 2 मार्क केलेले आहेत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचंय ही जी रेट आहे त्याच्या वरच्या बाजूस खालच्या बाजूस यम वरून पहिल्या फुलावरून आणि त्याचप्रमाणे काय करायचं दुसऱ्या फुलावर ठेवायचं आणि इंटरसेक्ट आता पाहिजे इंटरसेक्ट झालेलं नाही आता अंतर आहे कृती केलेली आहे तसं काय करायचं त्याचं वाढवून घ्यायचं आणि इंटरसेक्ट पॉइंट पट्टीच्या साहाय्याने काय करायचे आहेत जोडून घ्यायचे आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट जोडून घ्यायची जी कृती तुम्ही एम पॉइंट वरून केलेली आहे तीच कृती काय करायची आहे एन पॉइंट वरून देखील काय करायची आहे करायची आहे कंपासचा टोक एन वर ठेवा ठराविक अंतर घ्या आणि दोन्ही ठिकाणी काय करायचं आहे अशा खुणा करून घ्यायच्या आणि काय करायचं आहे या दोन खुणांचे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचं आहे वरच्या भागात खालच्या भागात असं काय करायचे आत काढून घ्यायचे दोन्ही खुणांवर इंटरसेक्ट होतील असे काढून आणि हे इंटरसेक्टिंग पॉइंट पासून काय करायचे आहेत पट्टीच्या साहाय्यानं जोडून घ्यायचे आहे थोडस अंतर कमी जास्त झालं इथे चुकणार आहे लक्षात अशा पद्धतीनं टँजंट काय करायचे करून घ्यायच्या आहे